आज पहाटे 2:15च्या सुमारास उरण रेल्वे स्टेशनच्या समोर रस्त्याच्या पलीकडे एका झाडीमध्ये एका मुलीचा मृतदेह मिळून आलेला आहे। त्या अनुषंगाने आम्ही BNS कलम 103 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर मुलगी ही बेलापूर या ठिकाणी नोकरीस होती। त्या दिवशी ती हाफ डे घेऊन लवकर आलेली होती आणि अंदाजे दुपारी 3:30 ते 4च्या सुमारास कदाचित तिच्याबरोबरची ही दुर्घटना घडलेली असावी असा प्राथमिक तपास आहे। यापुढे आरोपी नक्की कोण आहे याच्या अनुषंगाने आम्ही सखोल तपास करत आहोत आणि पुढील तपास अजून चालू आहे। सर, असं म्हटलं जातं की लव्ह जिहाद नाही, सदर प्रकरणामध्ये आताच या विषयावर काही बोलणं खूप प्रीमॅच्युअर होईल। याच्यामध्ये आरोपी आपण अजून निष्पन्न करायचा आहे। त्याच्यामध्ये नक्की आरोपी कोण आहे, त्याने कोणत्या कारणाने हा खून केलेला आहे, या सगळ्या गोष्टी जेव्हा निष्पन्न होतील, स्पष्ट होतील, त्यानंतर आपण याच्यावर काही बोलू शकतो। तोपर्यंत आमच्याकडे तपासातून अशी कोणतीही माहिती समोर आलेली नाही। तर किती पथक याच्यात आम्ही एकूण 3 पथक पोलीस स्टेशन आणि डिव्हिजन लेवलचे आहेत। त्याचप्रमाणे क्राईम ब्रांच नवी मुंबई यांनी सुद्धा त्यांचे स्वतंत्र पथक तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या माहितीनुसार पाठवलेले आहेत। यशस्वी शिंदे नावाची जी मुलगी होती ती कामाला जाते सांगून गेली होती, पण तिच्यावर अपप्रकार करून तिला उरणच्या हद्दीवर फेकण्याचं काम झालं। परवा उरण पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये किंवा त्यांच्याकडे गुन्हा दाखल झाला आहे, परंतु काल रात्री तिचा फोन ट्रॅकिंगला टाकल्यानंतर ही सगळी कारवाई चालू झाली। पण खरं तर लवकर कारवाई व्हायला पाहिजे होती असं आम्हाला वाटतंय। उरण आणि परिसरामध्ये अंमली पदार्थाचं सेवन मोठ्या प्रमाणात होत आहे, त्यामुळे सुद्धा असे प्रकार घडण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे। पण यशस्वी शिंदे ही आम्हाला जाते सांगून गेली आणि अशा प्रकारे क्रूररित्या तिचा मृतदेह उरणच्या वेशीवर आदळला। खरं तर अशा प्रकारची घटना ही उरणमध्ये पहिल्यांदाच झाल्याची आपण बघून आले आणि या तिच्या मृत्यूला कुठेतरी लव्ह जिहादचा सुद्धा वळण देण्याचा प्रकार घडत आहे। उरण हा सुसंस्कृत उरण आहे। आजपर्यंत सर्व जाती धर्माचे लोक सलोख्याने या ठिकाणी राहिलेत, आनंदाने प्रत्येक सण आणि सगळे साजरे करत असताना कुठेतरी लव्ह जिहादचा सुद्धा याला वास देण्याचा किंवा वळण देण्याचा प्रयत्न या ठिकाणचे काही लोक मंडळी करतात। पण ते सगळं बाजूला ठेवून सध्या तरी यशस्वी शिंदे हिला मोठ्या प्रमाणात न्याय मिळाला पाहिजे आणि यशस्वी शिंदे यांचे जे कोण आरोपी असतील त्यांना खऱ्या अर्थाने फाशीची शिक्षा झाली पाहिजे। अशा प्रकारच्या घटना या वारंवार घडत आहेत। आपण बघाल नवी मुंबईमध्ये अक्षता म्हात्रे याची सुद्धा घटना ही पुजाऱ्यांनी तिच्यावर अतिप्रसंग केल्यामुळे झाली आणि आज सुद्धा तिचा जो मृतदेहाचे फोटो हे व्हायरल होतात, हे अतिशय आपण डोळ्यांनी बघू शकत नाही। महिला वर्ग उरणमधील सगळेच हे भयभीत झालेले आहेत। अशा प्रकारे आम्ही महिला सुरक्षित नाही आहोत असं सुद्धा या यशस्वी शिंदेच्या खरं तर मृतदेहामुळे सुद्धा आम्हाला सगळ्यांना अजून ठामपणाने वाटत आहे की महिला आम्ही सुरक्षित नाही आहोत।